नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पहिल्या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहोत श्रीदेव मानसेश्वर जत्रोत्सव. सकाळचे 4 वाजले आहेत. आमच्या घरातल्यांची सगळ्यांची तयारी झालेली आहे. तर आम्ही या ठिकाणी निघतोय दर्शनासाठी. पाहत राहा व्लॉग, तुम्हाला दर्शन वगैरे दिसून येईल. तर आम्ही निघतोय दर्शनासाठी. सगळे माणसं बसतात गाड्यांमध्ये. या ठिकाणी आमचा प्रवास सुरू होतोय. तर आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. बरोबर माझ्यासोबत माझी बहीण आहे आणि बाकीच्या घरातल्यांची वाट बघतोय आणि पार्किंग वरून गाडी वगैरे लावली आहे. बघूया दर्शन कधी भेटतायत. लाइटिंग्स वगैरे आणि ही जत्रा कशासाठी फेमस आहे ते तुम्हाला दिसूनच जाईल या व्हिडिओमध्ये. सगळीकडे लाइटिंग्स वगैरे दिसतील तुम्हाला. तर सकाळी 4:30 वाजता पण तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे ती. बघू आमच्या घरातले कुठे आहेत, त्यांना आम्ही पहिले शोधतो आणि त्यासोबत दर्शन घेतो. गर्दी वाढत चालली आहे सकाळची. दर्शनाला लांब लांबून लोक येतात. तर स्थानिक लोकांची पण गर्दी आहे. पाच वाजलेत, 4:45 आणि दर्शनाला तुम्ही लाईन बघू शकता. सगळेजण निशाण गाठी घेऊन उभे आहेत. हळूहळू लाईन पुढे जाते, तसं दर्शन भेटेल आता आम्हाला. लाईन पुढे पुढे सरून आम्ही आता मंदिरापाशी आलोय. तरी पण गर्दी तुम्ही पाहू शकता. मागे पण लाईन तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मंदिरापाशी आलोय. लाईन पुढे पुढे सरकत श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न. आम्ही दोघंच पुढे आलोय, बाकीचे आमच्या घरातले मागे थांबलेत, मागे लाईन मध्ये आहेत. त्यांच्यासाठी आम्ही आता पुढे जाऊन थांबणार आहे, मग एकत्र दर्शन घेऊ. तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन घ्या. ही तुम्ही गर्दी पाहता ती गारण्यासाठी गर्दी जमली आहे. हा, आपण इथे थांबूया, नेक्स्ट वाट बघूया, मग एकत्र दर्शन घेता येईल. मला पण हे लोक दिसत नाहीत कुठे. हो, झूम बिम करून बघूया, तरी पण नाही दिसत आहेत. खूप मागे आहेत वाटतं. नाही दिसत आहेत कुठे. आमची घरातली माणसं दिसत आहेत पण अर्धीच दिसत आहेत, बाकी कुठे काय माहिती. निशाण गाठी घेऊन उभे आहेत. तर मागे तुम्ही बघू शकता हे लोक येत आहेत, आम्ही यांच्यासाठी इथे थांबलोय. तर ते लोक आले की आम्ही एकत्र दर्शन घेऊ. गर्दी तुम्ही पाहत आहात. सकाळी 5 वाजताची गर्दी आहे. आमच्या घरातले अर्ध्या टप्प्यात येत आहेत बघा. फोटो नाही, व्हिडिओ. हळूहळू फॅमिली रियुनियन होत आहे. बाकीच्या कुठे आहेत काय माहिती. हे 2-3 जण दिसते तिथे. हे लोक आले की आम्ही दर्शन घेऊ. तर फॅमिली रियुनियन झालंय. माझ्या हातात निशाण गाठी दिली आहे. निशाण काठी त्यांच्याकडे दिली आहे.
गर्दी तुम्ही पाहतच आहात बघा. तर आम्ही दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही थांबलोय. आता गारणं वगैरे होईल आणि नंतर आम्ही परत घरी जाऊ आणि संध्याकाळी पुन्हा या ठिकाणी जत्रेला आम्ही येऊ. तर ही आमची फॅमिली इथे आहे. सँडल्स, हा, ओके ओके. झालं दर्शन वगैरे झालं, आता चप्पल शोधतात आपापली. कुठे काढून ठेवली येते. ही आमची फॅमिली आहे. दर्शन वगैरे झालंय. तर आता आपण इकडून कुठे जाणार आहोत? कुठे जायचं आता? दर्शन वगैरे घेऊन आम्ही मग घरी चाललोय. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. सकाळी वाजले आहेत 5:15 वाजले आहेत. अर्ध्या तास आम्हाला दर्शन भेटलंय. इकडे दुकानं लागली आहेत. माणसं इथे केळी वगैरे घेऊन बसलेत विकण्यासाठी. सेटअप करतायत सगळे लोक आपल्या आपल्या दुकानाचं. वगैरे कसं आहे? 50 हे ते 50 घेऊचा खाजा. प्रत्येकाच्या हातात तुम्हाला निशाणकाठी बघायला भेटेल. आमचा को पायलट कुठे दिसत नाही, त्याला बघतो आणि आम्ही जत्रा फिरायला पुढे जातो. तसं रात्री पण येणार आहोत. धन्यवाद. मला इकडे उभं करून हे लोक आता शॉपिंग करतायत. बघूया कधी पण शॉपिंग आटपते ते. तर दर्शन वगैरे सगळं झालंय. आता शॉपिंग वगैरे झाली थोडीफार की त्यानंतर आम्ही निघणार घराच्या दिशेला आणि मग संध्याकाळी परत येऊ जत्रेला. तर तुम्हाला बत्तीची जत्रा याला का म्हणतात ते तुम्हाला दिसेलच. तर बघूया कुठे थोड्या प्लेसेस एक्सप्लोर करूया फॅमिली सोबत. झाला का तुमचा घेऊन काय काय आता हे जागृती झालं? ॲटिट्यूड. तर आम्ही पुढचा स्टॉप घेतलाय वांद्रेश्वर देवस्थानाच्या तिथे. या ठिकाणी गणपतीची मूर्तीची स्थापना केली जाते गणेश जयंती दिवशी. आणि इकडे तुम्ही बघू शकता फोटोज वगैरे. तर या ठिकाणी माझ्या भावाचा पण फोटो आहे इकडे, हा बघा, भूषण जोशी, जोशी ब्रदर्स. बाप्पा दर्शन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे आणि आता आपण जाणार घरी आणि भेटूया तुम्हाला आता संध्याकाळी मार्गशीर्ष जत्रेला. चला बाय. तर सकाळी सांगितल्याप्रमाणे आपण जातो आता जत्रेला. तर बघूया तिकडे कुठली कुठली दुकानं आली आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला बघायला भेटत आहेत आणि बत्तीची जत्रा या जत्रेला का बोलतात ते आपल्याला तिकडे बघायला भेटेल. तर चला डायरेक्ट भेटूया जत्रेमध्ये. तर आम्ही पोहोचलोय जत्रेमध्ये. आता बघूया जत्रेमध्ये कुठली कुठली दुकानं भेटत आहेत. हे बघू शकता तुम्ही टॅटू बिटूची आहेत. लोक टॅटू पण काढतायत.
गर्दी पण तुम्ही बघू शकता, गर्दी पण खूप झालेली आहे इकडे. माझा आवाज येईल की नाही माहिती नाही, पण ऍडजस्ट करून घ्या, खूपच गर्दी आहे. इकडे गणेश ऑल इंडिया स्पेशल भेल भेल वगैरे आहेत. लकी ड्रॉ पण आहे इथे. हळूहळू सगळी दुकानं एक्सप्लोर करू आपण. हे बघा, या ठिकाणी आपल्याला आकाश पाळणा वगैरे बघायला भेटतोय. नाश्ता 100 रुपये, ढोल 100 रुपये, रिपोर्ट कार्ड 100 रुपये. रिपोर्ट कार्डचे पैसे सेलचे सेपरेट आकारले जातील. सर्व प्रकारचे क्रेडिट 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये. या सेलकडे या, मावशी या, मामा या, लवकर या. मुंबई धमाका सेल आमच्याकडे. हा, कसं वाटतंय मुंबईवर 10 वर्षाने? 10 वर्षाने आले. हा हा, यांची जर ओळख करून द्या. हे आमचे बंधू सचिन. हा, हो, कसं वाटतं सांगा तुम्हाला? सेपरेट आकारले जातील. सर्व प्रकारचे क्रेडिट 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये. हे किल्ले नदीवरून आलेत. या, मामा या. त्यांचं हॉटेल किल्ले नदीला. ओके. मुंबई धमाका सेल आमच्याकडे कुठली क्रेडिट लेझर 100 रुपये, टेडीबेअर 100 रुपये. तुम्ही गर्दी बघू शकता या ठिकाणी. रस्ताच दिसत नाही, पूर्ण लोकांनी रस्ता पॅक झालाय. आम्ही आपल्या गर्दीतनं मधून मधून चालतोय. दुकान आहेत. आता कुठे मोकळा रस्ता भेटलाय तरी पण तुम्ही गर्दी दिसते पुढे पुढे. आता कुठे 10 वाजले, अजून जत्रा भरणार आणि गर्दी अजून वाढणार. आमची फॅमिली आता स्प्लिट झाली आहे. लहान मुलं त्या जम्पिंग जॅकवर खेळायला थांबले, त्याच्यासोबत दादा वगैरे थांबलेत आणि आम्ही पुढे दुकानं एक्सप्लोर करायला जातोय. तर आम्ही इकडे हॉल्ट घेतलाय. हे बघा, तुम्ही मंदिर बघू शकता मागे, मला तिकडे मंदिर दिसत असेल. हा सर्वेश आहे, नागोटे आहे आणि आम्ही इकडे जत्रा एक्सप्लोर करायला एकत्र फिरतोय. तर पुढे बघूया, पुढे तिकडे अजून दुकान आहे तिथे आम्ही जातोय आणि तुम्हाला तिकडे आम्ही जी दुकान आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. काय सांगितलं? 3. बघूया आता शेवपुरीचा टेस्ट. इकडे खूप दुकान आहे, शेवपुरी, भेलपुरी. हे मागे इकडे डोश्याचं दुकान पण बघू शकता तुम्ही, दावणगिरी लोणी डोसा. बघू शकता डोसा बनवता इथे. बघूया आमची ऑर्डर आली का तिकडे. वाटतं शेवपुरी बनवून झाली आहे. आता बघू कशी टेस्ट आहे ती. सर्वेश थांबलाय तिकडे. ही कुठे? आमच्या हातात शेवपुरी आली आमची. टेस्ट करूया. गोट्याला विचारूया पहिल्यांदा कशी लागते सांग. रिव्ह्यू चांगली आहे. मी पण टेस्ट करतो, खाऊन झाल्यावर तुम्हाला सांगतो कशी लागली ते. तर आम्ही इकडे शेवपुरी वगैरे खाल्ली. ही चव ठीकठाक होती, एवढी काय खास नाही होती, पण ठीक आहे. बघू पुढच्या दुकानात जाऊ, तिकडे काय ते नवीन फूड एक्सप्लोर करू. तर जाऊया पुढच्या दुकानात, बघूया, त्यांच्यासोबत जातो. या समोर जे तुम्हाला गॅस बत्त्या दिसत आहेत, त्या गॅस बत्त्यांच्या प्रकाशझोताखाली दशावतारी नाटकाचे सादरीकरण केले जाते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विद्युत रोषणाईचा वापर केला जात नाही.
नवसाला पावणारा हा देव आहे, म्हणून नवसाची परतफेड म्हणून या ठिकाणी या गॅस बत्त्या लावल्या जातात आणि ह्या जत्रेला बत्ती जत्रा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर आता आम्ही आलो इथे कॅब घ्यायला, धनश्रीला कॅब घ्यायची आहे. धनश्री कॅब घ्यायला येते आणि आमच्या ओळखीचा एक माणूस इथे दिसतोय. वी गॉट आवर सबस्क्रायबर हिअर. Hello guys, welcome to our vlog. तर सबस्क्रायबरला भेटलोय आता. सबस्क्रायबर नाही होती, ऑफिस मेट होती. त्यानंतर आम्ही आता आलो इकडे काय शॉपिंग करायला. पाय पुसणे वगैरे काय काय आहे इथे. रुमाल विमाल ते लोक घेत आहेत. आई आणि धनश्री घेते. बघूया काय घेत आहेत, बघू आपण. आपल्याला पण काय यायचं चांगलं वाटलं तर आपण पण घेऊ. तर हे इथे आहेत. हे असं हे कितीला आहे? 100ला 2. हे बघा अशा 100ला 2 वगैरे अशा वस्तू आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही येऊन घेऊ शकता. पण कसं घेणार, आजच्या दिवसापुरतच मर्यादित आहे. सॉरी इकडे दुकान आहे तशी. आम्ही फिरतोय, बघतोय काय चांगल्या गोष्टी घ्यायला भेटत आहेत. तर फिरता फिरता आम्हाला इकडे माझे मित्र भेटलेत, साई आणि केविन. तर आम्ही त्यासोबत थोडंसं फिरेन आणि नंतर बघेन काय गोष्टी घ्यायच्या असतील तर. त्यांना बऱ्यापैकी इकडचं माहिती आहे कारण ते इकडचे स्थायिक आहेत. हॉल्ट घेतलाय, खायचा भूक लागली सगळ्यांना. मग त्या धाबीविली वगैरे खाऊ. आमचा स्पॉन्सर इथे बसलाय, मुंबईवरचा स्पॉन्सर आहे. स्पॉन्सर बघा तिकडे खात आहेत, खायला पण सुरुवात झाली आहे. तर आम्ही पण आता खातो आणि नंतर आम्ही आता घरी जातो. मस्तपैकी जत्रा एन्जॉय केली आहे. तुम्ही ब्लॉग बघा, तुम्हाला पण मजा येईल ब्लॉग बघून. तर सर्वजण आम्ही आता घरी आलेलो आहोत. आम्ही जत्रा मस्तपैकी एन्जॉय केली फॅमिलीसोबत. आता सर्वजण घरी आलेलो आहोत. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही हसा, खेळा आणि मजेत राहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.